नमस्कार. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र या बातमीपत्रात मी पल्लवी आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. दर्शक अद्यापही आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून हे अपडेट सगळे आपल्या समोर असतील. आणि आता दिवसभरात विदर्भ आणि महाराष्ट्रातील काय वेधक आणि वेचक बातम्या घडल्या बघूया आजच्या ठळक घडामोडी. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 15 ऑटोवर वाहतूक पोलिसांची कारवाई. अमरावतीच्या भातकुली तालुक्यात कृषी केंद्राचा मनमानी कारभार, साठा असूनही शेतकऱ्यांना खत नाकारण्याचा आरोप. मन नदीच्या पुरात बैलगाडी उलटली, 28 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू. पाणी असलेल्या जागेवरून पुलावरून जाणे ठरू शकते. बसचाकाखाली 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. शालेय बसच्या सुरक्षेचे नियम कागदावरच, बसमधून उतरताना चालकाचे दुर्लक्ष ठरले जीव घेणे. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे डिजिटल नेटवर्क म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. करणाऱ्या ऑटो चालकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष कारवाई केली. या कारवाईत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 15 ऑटोवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा अधिक संख्येने बसविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारावर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. शहरातील विविध भागात तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोची तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या ऑटो चालकांवर नियमानुसार दंड आकारण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करताना ऑटो चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील भातकुली या तालुक्यात पुन्हा एकदा कृषी केंद्राचा मनमानी कारभार समोर आला आहे. कृषी केंद्रामध्ये खताचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खत दिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. उपलब्ध खताची अवैधरित्या विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची संबंधित कृषी विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार खत उपलब्ध करून द्यावे. भातकुली शहरामध्ये जे कृषी केंद्र आहेत, ढाका कृषी केंद्र, देशमुख कृषी केंद्र, माऊली कृषी केंद्र यांच्याजवळ खताचा भरमसाठ साठा असून हे मनमानी पद्धतीने वागत आहे आणि कास्तकारांना खताचा वाटप हे व्यवस्थितरित्या करीत नाही. एखादा कास्तकार जर खतासाठी जर गेला तर त्यांना सपा नाही म्हणतात आणि वापस पाठवतात. त्यामुळे हे जे खताचा जो साठा आहे यांच्याजवळ हा 2 नंबरच्या पद्धतीने ह्या इतरत्र ठिकाणी विक्री करतात. म्हणून 2 दिवसापूर्वी मी तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता तालुका कृषी अधिकारी यांनी रेट टाकले तर यांच्याजवळ साठा उपलब्ध होता आणि त्यांनी तेव्हा ती व्यवस्थितरित्या वितरित केले. पण आजपासून पुन्हा डागाजी कृषी केंद्र, माऊली कृषी केंद्र, देशमुख कृषी केंद्र हे साठा देण्यास अडथळा निर्माण करत आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माझी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनंती आहे, जिल्हा कृषी अधीक्षक यांना विनंती आहे, भातकुली तहसीलचे तहसीलदार साहेब यांना विनंती आहे की या गंभीर विषयाकडे आपण आवर्जून लक्ष द्यावे. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जशास तसे उत्तर आम्ही देऊ. शेतातील काम आटपून बैलगाडीतून घराकडे परतत असताना मन नदी ओलांडताना बैलगाडी पाण्याच्या जोरदार प्रवाहात उलटल्याने 28 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अकोला जिल्ह्यातील लोहरा परिसरात घडली. या दुर्घटनेत बैलगाडीला जुंपलेले 4ही बैल पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शाहिद आसिफ देशमुख वय 28 राहणार लोहरा हे शेतातील काम आटपून बैलगाडीतून घरी परतत होते. मन नदीच्या पात्रातून जात असताना पाण्याचा वेग अचानक वाढल्याने बैलगाडीचा तोल गेला आणि ती पाण्याच्या प्रवाहात उलटली. क्षणार्धात शाहिद देशमुख व 4ही बैल पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली आहे. बचाव पथकाने अथक प्रयत्न करूनही 4 बैलांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र शाहिद देशमुख यांचा अद्याप शोध सुरू असून बचाव पथक
पोलीस स्थानिक नागरिकांकडून नदीपात्रात शोध घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोहारा परिसरात शोककळा पसरली असून देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुसळधार पावसानंतर नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने नागरिकांनी पुराच्या ठिकाणी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अजिंक्य भारत न्यूज करिता शेगाव प्रतिनिधी नारायण दाभाडे. चांदूर बाजार शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील बाजार चौकात शनिवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शालेय बसमधून उतरत असताना बसच्या चाकाखाली आल्याने 7 वर्षीय विद्यार्थिनी रिद्धपूरसह चांदूर बाजार परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये शालेय बसच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. ईश्वरी ही चांदूर बाजार येथील आनंद प्रायमरी स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकत होती. शनिवारी शाळा सुटल्यानंतर ती शालेय बसने रिद्धपूर येथील घरी जात होती. बाजार चौकात बस थांबल्यानंतर ती खाली उतरत असताना चालकाने पुरेशी खबरदारी न घेतल्याने ती बसच्या चाकाखाली आल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर चालकाने ईश्वरीला चांदूर बाजार उपजिल्हा रुग्णालयात आणले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. पोलिसांनी चालक अक्षय खुळसुंगे राहणार पोरगव्हाण याला ताब्यात घेतले असून शिरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सेवक उपस्थित होता का, तसेच शाळा व बस व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासानंतर ते एक दुर्दैवी घटना घडली आहे. आमच्या इथला आमचे सहकारी मित्र ईश्वरी रवींद्र ठाकरे हिचा ज्या गाडीत स्कूल बसमध्ये ते येत होती किंवा म्हणजे रोज जात होती, त्याच गाडीने त्या मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तरी यासाठी प्रशासन आणि जे स्कूल बसवर आहे जे स्ट्रिक्ट म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे आणि काही गोष्टी रिस्ट्रिक्शन असे द्यायला पाहिजे शासनाने. जसं स्कूल बसवर एक कंडक्टर म्हणून आणि मुलांना गेटपर्यंत किंवा रूटच्या साईडनं आणि यांचे जे ट्रिपा आहे म्हणजे एका गाडीला 3-3, 4-4 तर याच्यावरही रिस्ट्रिक्शन आणून शासनाने याच्यावर त्वरित म्हणजे कारवाई करायला पाहिजे. आणि शासनाचं म्हणजे आपल्या जे SP ऑफिस म्हणा किंवा आपलं प्रशासन जे आहे त्यांचे एक काही जे नियम आहे फक्त 15 दिवसासाठी म्हणजे एखादा दुर्दैवी मृत्यू झाला आणि फक्त 15 दिवस आपण कोणत्याही गोष्टी रिस्ट्रिक्शन करतो, त्या न करता कठीण कारवाई करून याच्यावर नेहमीसाठी चांगली उपाययोजना करावी. आणि याचा आम्ही प्रत्येक म्हणजे स्कूल बसवाचे जे नवीन यंग पिढीचे ड्रायव्हर आहे त्याहीपेक्षा जर सिनियर लोक जर त्यांनी ठेवले तर त्याहीपेक्षा योग्य होईल. 40च्या 50च्या दरम्यान त्यांचा स्पीड असायला पाहिजे जेणेकरून मुलांना आणि येणाऱ्या जणांना. आणि स्कूल बसचा एक टायमिंग जो आहे त्यांचा म्हणजे उघडपणाचे जे आहे आजकालचे पोरं जे पहा तुम्ही गाडीवर जे चालवणारे आहे म्हणजे कट मारणं किंवा काही हे प्रमाण पण खूप वाढले आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत किंवा 35-40 वर्षापर्यंत कमीत कमी 40च्या वर जे हे आहे ते सिनियर ड्रायव्हर त्या स्कूल बसवर असायला पाहिजे. आणि आज जे घटना घडली आहे आता मला वाटतं PM व्हायचं आहे अजून आणि काही वेळातच आता SP साहेब येणार आहे. म्हणजे आम्ही त्यांना त्या संपूर्ण घटनेची माहिती देऊन कठोर काही करण्याची माहिती आणि एका स्कूल बसमध्ये ज्या गाडीत 30 जणांची असेल तर त्या ठिकाणी 50 जण 40 जण लागन तर त्यांनी आपला महिना वाढून घ्यावे. पण त्या गोष्टी ज्या जेणेकरून कोणत्याही आज जी दुर्घटना घडली पुढे चालून ही दुर्घटना घटायला नाही पाहिजे. पुढील भूमिका काय राहणार आहे? पुढील भूमिका आमची आता SP साहेब आल्यावर आम्ही आता ती कारवाई कशा पद्धतीनं करते आणि आम्ही नाही तर मग आम्ही आंदोलन बाजार चौकात आमच्या रिद्धपूरला आम्ही आणि आता पण आमचं घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत विदर्भ ते महाराष्ट्र. अजिंक्य भारत 9/7. आजचा अजिंक्य भारत पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या.
पारधी समाजाच्या वस्तीच्या पुनर्वसनासह विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली आहे. पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी बांगर, घुगे व पवार यांनी दुसरबीड येथील पारधी वस्तीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पारधी समाजातील अनेक कुटुंबाचा कायमस्वरूपी निवासाचा प्रश्न प्रलंबित असून पाणी, वीज, रस्ते, नाल्या, स्वच्छता, शौचालय आणि घरकुल यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे नागरिकांनी सांगितले. पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाच्या घरकुल व इतर योजनांचा लाभ द्यावा, तसेच कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी योग्य जागेची पाहणी करून प्रस्ताव तयार करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान पाहणी केल्याबद्दल गटविकास अधिकारी बांगर, घुगे, पवार आणि ग्रामसेवक कारभारी शिंगणे यांचा भोसले व पवार यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला. यावेळी पारधी समाजातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. पाहणीपुरते मर्यादित न राहता लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करून पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली आहे. अजिंक्य भारत न्यूजसाठी गजानन सोनूने दुसरबीड. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील चिरोली जंगल परिसरात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या धनगर समाज बांधवाच्या तब्बल 50 मेंढ्या ह्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ धनगर समाजाचे नेते अर्जुन महानर यांनी चांदूर रेल्वे येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारातील झाडावर चढून आंदोलन सुरू केले. धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय मेंढीपालन असून मेंढ्या चारण्यासाठी वनक्षेत्रात चराईची परवानगी मिळावी अशी मागणी समाज बांधवांकडून सातत्याने करण्यात येत आहे. सुमारे 8 दिवसांपूर्वी अर्जुन महानर यांनी विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते. दरम्यान मंत्रालयात धनगर समाजाच्या प्रश्नावर बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 50 मेंढ्या जप्त करण्यात आल्याने नाराजी वाढली आहे. मेंढ्या तातडीने सोडाव्यात, चराईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी महानर यांनी केली आहे. जंगलात आणि चांदूर रेल्वे आरेको यांनी मेंढ्या पकडल्या आहेत. आज आम्ही झाडावर चढून आंदोलन करतोय, फाशी घेतोय. आम्हाला जर इथं कमी जास्त झालं तर याला फॉरेस्ट विभाग आणि शासन जबाबदार राहील. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि रोहिणीताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मलकापूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लेवा पाटीदार समाज, सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संशयित आरोपी विजय चौधरी याच्यावर भारतीय न्याय संहिता व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महिलांचा अवमान करणारी भाषा ही संपूर्ण समाजाच्या संस्कृतीवर आणि स्वाभिमानावर केलेला थेट आघात आहे, असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाज व संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. अजिंक्य भारत न्यूजकरिता मलकापूर प्रतिनिधी कैलास काळे. मी रामभाऊ झांबरे, जिल्हा उपाध्यक्ष खामगाव भाजपा. आज आम्ही रक्षाताईबद्दल एक विजय चौधरी यांनी जे खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं केंद्रीय मंत्री रक्षाताई यांच्याबद्दल, त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तहसील ऑफिसमध्ये आज सर्व पक्षीय लोक आलेलो आहोत. तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध इथे करीत आहोत. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अकोलखेड, आंबोळा, अकोली, जहागीर, पोपटखेड आणि दहीखेड फुटकर परिसरातील शेतशिवारात सध्या केबल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अकोट ग्रामीण पोलिसात तक्रारी दाखल करूनही अद्याप चोरट्यांवर कसलीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत होणाऱ्या केबल चोरीमुळे परिसरातील सिंचन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ऐन पिकांच्या कालावधीत पाण्याच्या अभावामुळे पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढत्या चोरांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ रात्रगत गस्त वाढवावी आणि बंदोबस्त कडक करावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 15 ऑटोवर वाहतूक पोलिसांची कारवाई. अमरावतीच्या भातकुली तालुक्यात कृषी केंद्राचा मनमानी कारभार. साठा असूनही शेतकऱ्यांना खत नाकारण्याचा आरोप. मन नदीच्या पुरात बैलगाडी उलटली. 28 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू. पाणी असलेल्या जागेवरून पुलावरून जाणे ठरू शकते.
चाकाखाली 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. शालेय बसच्या सुरक्षेचे नियम कागदावरच. बसमधून उतरताना चालकाचे दुर्लक्ष ठरले जीवघेणे. आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला आपण अद्यापही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. खरं तर विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेधक वेचक आम्ही बातम्या आपल्यापर्यंत आणत असतो. तसेच आपला सगळा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघत राहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.